आमच्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांना, मी माझ्या मनोगताच्या पूर्वीच डॉक्टर दिनेश परदेशी यांना सांगू इच्छिते, परदेशी साहेब, ही आपली आजची फक्त प्रचार सभा नाही, ही तुमच्या विजयाची सभा आहे. घेऊन घ्या माझ्याकडे. आज ज्या पद्धतीने एवढी सगळी मातृशक्ती तुमच्या मागे उभी आहे, अर्ध्या बहिणी सावलीत बसल्यात, अर्ध्या बहिणी माझ्या उन्हात बसल्यात, पण त्या तुमच्यासाठी बसल्यात. आणि म्हणून ज्याच्या मागे एवढी मातृशक्ती आहे त्याला कोणी हरवू शकत नाही, हे मला परदेशी भावांना सांगायचंय. आजच्या या सभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, खासदार पूर्व केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माझे बंधू या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, माजी महापौर बापूजी, उमेदवार आपले दिनेश भाऊ परदेशी, माजी नगराध्यक्ष ज्यांनी आता सिक्सरवर सिक्सर मारले असे आमचे बाळासाहेब संचेती, मी जाताना त्यांच्याकडून 2-3 शेअर घेऊन घेणार आहे. आमचे अखिल शेखभाई, पंकज ठोंबरे, दशरथ बनकर, देवीदास वाणीजी, अविनाश गलांडे, कैलास पवार, ज्ञानेश्वर पाटील, आमच्या अनिताताई तांबे, शिवकन्याताई पवार, स्वरूपाताई इंगळे, शिल्पाताई परदेशी, उज्ज्वलाताई दैफळे, आमचे रिपाईचे सुद्धा ज्ञानेश्वरजी त्रिभुवन आणि व्यासपीठावरचे सगळे माझे बंधू आणि भगिनी, आज मला खूप आनंद झाला की मला आज वैजापूरला येता आलं, तुमच्या सगळ्यांशी बोलता आलं. आज एवढी मातृशक्ती मला आज खरंच भरून आलंय. सावलीमध्ये बसलेल्या तर बसल्याच आहे, पण उन्हामध्ये बसून सुद्धा आपल्या भावाला आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत माझ्या भगिनी. मला माझ्या बहिणींना सांगायचंय, आत्ताच आपण पूजन केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांना कधी विसरू नका ग, कधी विसरू नका. ते नसते तर आपण नसतो, ते आहेत म्हणून आज आपल्याला अधिकार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला भगिनींनो, आणि आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं. नाहीतर आज महिला मेळावा नसता, महिला आमदार नसत्या. आपल्या शिल्पाताई तुम्ही सुद्धा मागच्या वेळेला नगराध्यक्ष नसतात. ही कुठे गेल्या? हे सगळं आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिसलंय. त्या महामानवाला कधी विसरू नका, कधी विसरू नका. आणि मग आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिला, आपण मतदान करत राहिलो. किती सरकार आपण बसवली, कारण आधी आबादी हम है, जितने पुरुष है उतनी महिलाएं हैं, हर एक का वोट काउंट किया जाता है. और इस 50% आबादी ने हमेशा मतदान का अधिकार किया है. कितने आए मंत्री, कितने हुए प्रधानमंत्री, हमारे जीवन में कोई फर्क नहीं गिरा, क्योंकि हमारे बारे में तो किसी ने सोचा ही नहीं. हमारे वोट लेते रहे, लेकिन कभी नहीं सोचा की या 50% महिलांची सुद्धा काही गरज आहे. 2014ला जब पहली बार प्रधानमंत्री बनते नरेंद्र मोदी, त्यांनी बघितलं की माझ्या देशातल्या बहिणी, माझ्या आई लोटे घेऊन रस्त्यावर जातात का नव्हत्या? जात होत्या का नव्हत्या? जात रस्त्यावर जायच्या, कुठेतरी अंधारात जायच्या, गाडी आली का उभी राहा आणि गाडी गेली का खाली बस, हेच चालायचं. आज आपल्या मुली जातात का ग? आज घराघरामध्ये टॉयलेट दिले. मोदीजी म्हणाले, भावांनो तुमच्यासाठी महत्वाचं आहे, तुमच्या घरची इज्जत म्हणजे घरची बाई. तुमची बाई रस्त्यावर जात होती, ती बाई तुमच्या घरची इज्जत नाही, या देशाची इज्जत आहे असं समजणारा पहिला प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे, लक्षात ठेवा. आणि मग आल्यावर पहिल्यांदा काय केलं? आल्यावर पहिल्यांदा संपूर्ण देशामध्ये खेड्यापाड्यामध्ये टॉयलेट बांधले आणि त्याला पण नाव दिलं इज्जत घर. असं महिलांचा विचार करणारा, महिलांसाठी काम करणारा, महिलांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना करणारी भारतीय जनता पार्टी आणि आपले नेते नरेंद्र मोदी आहे. अरे 100 योजना असतील, त्या
त्याच्यातल्या 35 योजना या फक्त आणि फक्त या देशाच्या मातृशक्तीसाठी आहे. आता मी जर सांगायला बसले तर दिवस कमी पडेल इतकं मोदीजींनी आपल्यासाठी केलंय. बेटी बचाओ बेटी पढाओ से लेके आपल्या मरणापर्यंत मोदीजी आपल्या सोबत आहे. मला इथे मोठ्या संख्येने माझ्या मुस्लिम भगिनी बसलाय. मला त्यांना सांगायचंय आज त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. या सभेला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक करार साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक संजयजी खंबायते साहेब, भाऊशेठ संजयजी, अखिल शेठ, उपस्थित सर्वच आदरणीय मंच, आमचे आलेले बापू घोडागोडे मालानी साहेब, संभाजीनगरहून आले सगळे प्रशांत नाना टंगळे, दशरथजी बनकर, पंकजजी ठोंबरे, उपस्थित सर्वच आदरणीय व्यासपीठ. तसं बघितलं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण मी आज काही जास्त बोलणार नाही कारण की भाऊशेठला बोलायचं आहे, आपल्याला ताईचं भाषण ऐकायचं आहे, वेळ पण झालेली आहे. माझ्या महिला भगिनी उन्हात बसलेल्या आहे. सर्वप्रथम मी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी नतमस्तक होऊन आपले सगळ्यांचे आभार मानतो. तर सकाळी तुम्हाला काल संध्याकाळी निरोप दिल्यावर एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तसं बघितलं ताई तर वैजापूर शहराने माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे. चित्राताई वाघ एक असं डायनामिक पर्सनॅलिटी ज्यांचं नाव फक्त डिक्लेअर होतात. आज आपल्या समोर जो जनसागर उत्सव आहे तो केवळ आणि केवळ चित्राताईंना ऐकण्यासाठी आले आणि म्हणून आपल्यामध्ये आणि चित्राताईंच्या वेळेमध्ये मी फारसं वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु त्या अनुषंगाने आदरणीय व्यासपीठ, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय दिनेश भाऊ आणि संबंध व्यासपीठ आणि मित्रांनो, जितनी बाजू उतने सर, जितनी बाजू उतने सर, गिनले दुश्मन ध्यान से, हारेगा वो हर बाजी जब लड़ बैठेंगे हम जी जान से. मित्रांनो, निवडणूक एकतर्फी झालेली आहे, त्यांनाही दिसून आलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकी शोकांतिका कुठेही झाली नसेल का एका रनिंग आमदाराला एका शहरामध्ये संपूर्ण उमेदवार सुद्धा मिळत नाही. 5 घरामध्ये अर्धे नगरसेवक पद द्यावं लागतात. म्हणजे गावात फॉर्म भरायला